8 फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला। यामध्ये भाजपला बहुमत मिळालं। तब्बल 27 वर्षांनंतर भाजपची दिल्लीत सत्ता आल्यानं भाजपचे वरिष्ठ नेते दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात टाकणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं। अखेर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी रेखा गुप्ता यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली आहे। त्यांचा शपथविधी सोहळा नुकताच रामलीला मैदानावर पार पडलाय। पण जास्त चर्चेत नसणाऱ्या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता नेमक्या कोण आहेत, तसेच त्यांच्या राजकीय प्रवासावरतीही नजर टाकूयात। तसेच भाजपनं चर्चेतली नावं सोडून दिल्लीत महिला मुख्यमंत्री का केल्या याच विषयी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करूयात। नमस्कार, मी निकिता पाटील, तुम्ही पाहताय वृत्त मराठी। रेखा गुप्ता या दिल्ली विधानसभेच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत। विशेष म्हणजे रेखा गुप्ता या पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्या आहेत। त्या मूळच्या हरियाणातील जिंदच्या रहिवासी आहेत, पण जेव्हा त्या 2 वर्षांच्या होत्या तेव्हाच त्यांच्या वडिलांच्या कामाची बदली दिल्लीला झाली आणि त्यानंतर त्यांचे कुटुंब दिल्लीत स्थायिक झाले होते। त्यांचे वडील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कार्यरत होते। महत्त्वाचं म्हणजे रेखा गुप्ता या शालेय जीवनापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आणि भाजपशी जोडल्या गेल्या आहेत। तसेच त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी देखील जोडलेल्या आहेत। 1994 ते 95 मध्ये रेखा गुप्ता यांची दिल्लीतील दौलत राम कॉलेजच्या सचिवपदी नियुक्ती झाली होती। 1994 ते 1995 मध्ये रेखा गुप्ता यांची दिल्लीतील दौलत राम कॉलेजच्या सचिवपदी नियुक्ती झाली होती। 1995 ते 1997 मध्ये त्या दिल्ली विद्यापीठातील छात्र संघाच्या सचिव होत्या। तसेच 2003 ते 2004 मध्ये त्या भाजप दिल्ली युवा मोर्चाच्या सचिवपदी देखील होत्या। 2007 मध्ये त्या उत्तरी पीतमपुरा प्रभागातून भाजपच्या नगरसेविका राहिल्या आहेत। विशेष म्हणजे दिल्लीतील महिला कल्याण आणि बाल विकास समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांना देण्यात आली होती। त्यानंतर त्या मार्च 2010 मध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य बनल्या। सध्या त्या भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षही आहेत। एकंदरीत लहानपणापासूनच त्यांच्यावर राष्ट्रीय संघाचा आणि भाजप पक्षाचा प्रभाव होता आणि अनेक काळापासून त्या राजकारणात सक्रिय आहेत। विशेष म्हणजे परवेश वर्मा, दुष्यंत कुमार गौतम, मनोज तिवारी यांची नावं मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत असताना भाजपनं दिल्लीत महिला मुख्यमंत्री दिल्यानं अनेकांना आश्चर्य वाटलं। आता भाजपनं दिल्लीत एका महिलेला मुख्यमंत्री का केलं असावं? तर पहिली गोष्ट म्हणजे सध्या देशातील 15हून अधिक राज्यांमध्ये भाजप सत्तेत आहे, पण अद्याप भाजपनं कोणत्याही राज्यात महिलेच्या खांद्यावर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिलेली नव्हती। अशा पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून एखाद्या महिलेला जबाबदारी देणं हे पक्षासाठी एक मोठं राजकीय पाऊल समजलं जाणार आहे। दिल्लीची यंदाची निवडणूक महिला केंद्रित ठरली होती। या निवडणुकीत महिलांचे प्रश्न महत्त्वाचे होते। आता रेखा गुप्ता यांची निवड करत भाजपनं महिलांचा आत्मविश्वास दुणावला असं देखील सांगितलं जातंय। तसेच सप्टेंबर मध्ये महिलांसाठी 50% आरक्षणाची घोषणा केल्यानंतर मोदी सरकारनं रेखा गुप्ता यांच्या माध्यमातून संपूर्ण देशाला महिला सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश दिलाय। तसेच रेखा गुप्ता या वैश्य समाजाच्या आहेत। या माध्यमातून भाजपचा कोर मतदार असणाऱ्या वैश्य समाजाला प्रतिनिधित्व दिल्यानं पक्षाने वैश्य समाजाला न्याय दिल्याचा संदेश यातून दिला जाणार आहे। तसेच मूळच्या हरियाणाच्या रहिवासी असणाऱ्या रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्री पद बहाल करत केजरीवाल यांचे हरियाणा कार्ड निष्प्रभ करण्यात भाजपनं यश मिळवलंय। तसेच रेखा गुप्ता या दक्षिण दिल्लीतील महापौरही होत्या, त्यामुळे त्यांना दिल्लीच्या समस्यांविषयी चांगली माहिती आहे। दिल्ली विधानसभेच्या आजपर्यंतच्या इतिहासात भाजपचा एकही मुख्यमंत्री 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करू शकला नव्हता। त्यामुळे कदाचित भाजपनं दिल्लीत महिला मुख्यमंत्री देऊन एक नवीन पायंडा सुरू केला असावा असंही म्हटलं जातंय। भाजपनं काही वर्षांपूर्वी गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये महिलांना मुख्यमंत्रीपद दिलं होतं। त्यातच आता दिल्लीतही भाजपनं अनपेक्षितपणे रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्रीपद दिल्यानं भाजप केवळ भाषणातूनच नाही तर प्रत्यक्षात कृतीद्वारे देखील महिलांना सन्मान देते हे तर नक्कीच। तुम्हाला काय वाटतं? भाजपनं दिल्लीत महिला मुख्यमंत्री देण्यामागं काय कारण असू शकतं? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी वृत्त मराठीला आता सबस्क्राईब करा।